तेन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरार्दिपार्दचितचेतरोति दद्यादधिकं मोहवशावो गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपवधूकदकम्बा सर्वे मिलित्वा समव्यापयोगं पुण्यानि नामानि पठन्त नित्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। शयन्ता निलये निजेपि निमानि विष्णो प्रदवन्ति मर्त्या ते नीचतं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव।
सुन्दरामि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्तिनिशवादवानि गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सत्यं विहितं त्वापरणवदामि आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति त्वामेव याचे मम देहि जिह्वे सगागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेव मधुरा भक्त्या गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृत में देव गोविन्द दामोदर माधवेति करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे वटस्त्रपत्रस्फुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। बोल बाके बिहारी लाल की जय। सुनने रहे इकडे बरं गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम। भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय।
ध्यायश्रीविठ्ठलाख्यं समपदकमलम् पद्मपत्रायताक्षम् गम्भीरस्निग्धहासं कटिनिहितकरम् नीलमेघावभासम् विद्विद्वावोसंवसारणं मणिमयमुकुटम् कुण्डलोद्भासिगण्डम् मयूरस्त्रग्वीभूषाभयवरसहितम् कौस्तुभोद्भासितम् बोल पंढरीनाथ भगवान की आदौराम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वेदेहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् वालीनिकरणं समुद्रतरणम् लङ्कापुरीदाहनम् पश्चाद्रावणकुम्भकर्णम् हननमेतद्धि रामायणम् बोल सियावर रामचंद्र भगवान की श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। टाळी आणि भजन करा सगळे। श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। टाळी भजन श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। टाळी भजन मस्त भजन करा सगळे। श्री राम जय जय राम श्री राम जय
श्री राम जय जय राम 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 हे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम जय श्री राधे श्याम रामचंद्र भगवान की जय या कुंदेन तुषारार्धवला या शुभ्रवस्त्रान्धृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मासुतशङ्करप्रभुदेवी दैवै सदा वन्दिताम् सामान् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः देवे मी जय जय बोले ते प्रभु तुमचे शिकविले म्हणून अवतारी जो आपुले आपण देवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहतरकाजुहावो पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमोख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो नारायण। ॐ नमो नारायण। ॐ नमो नारायण। श्री 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 संत गजानन महाराज विको, श्री संत भास्कर महाराज, दत्तूजी महाराज, वासुदेव महाराज, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, सखाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही विदर्भ भूमी आणि या भूमीमध्ये चालत असणारी भगवंताची मधुर कथा आपल्या या अकोला शहरामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये फार महाराज त्या ठिकाणी सुंदर कथेचं नियोजन केलेलं आहे। गेल्या 5 दिवसापासून तुम्ही भगवंताचं सुंदर चरित्र श्रवण करत आहात। असंख्य जीवांचा उद्धार करणारं, असंख्य जीवाला परमतत्वाची प्राप्ती करून देणारं, जीवाला स्वरूपाची ओळख करून देणारं ही भगवंताची मधुर कथा वर्णन करून सांगणारं, भगवंताचा लीला संकीर्तन, गुण संकीर्तन आणि नाम संकीर्तन जे सुंदर प्रकारे वर्णन करून सांगितलेली अशी कथा जे तुम्हा आम्हा सगळ्या लोकांना अवभाग्यानं प्राप्त झालेली आहे। पूर्वजन्मीचे संस्कार असतात माणसावर मायबाप, आणि संस्काराशिवाय नाही आवाज, संस्काराशिवाय मायबाप त्या ठिकाणी, पूर्वजन्मेच्या संस्काराशिवाय माणसाला परमार्थामध्ये आवड निर्माण होत नाही। तुमच्या आमच्यावर पूर्वजन्मेचे फार मोठे संस्कार आहेत। नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सत्संग चांगला झाला असेल पूर्वजन्मी, आणि पाप पुण्याच्या समांतर ज्या वेळेस होत असते त्यावेळेस माणसाला मनुष्य जन्म प्राप्त होत असतो। चांगले संस्कारामुळे तुम्हाला भगवंताची आवड गोडी निर्माण झाली। या मंदिरात कोणी येऊन बसत नाही, इथं 2 प्रकारचे लोक येत असतात। एक ते महाराज जे माझ्या भगवंताला आवडतात ते, आणि दुसरे ते ज्यांना माझा भगवंत आवडतो ते। ही भागवत रूपी गंगा गोस्वामीला गंगा नाव प्राप्त करून देतात का? त्याच्या मागचं कारण आहे, ती गंगा संपूर्ण जगाचं पापताप धुण्याचं काम करते। शरीरानं केलेले असंख्य पाप धुण्यासाठी लोक गंगेत जात असतात। स्नान केल्यानंतर परत लोकांनी पाप नाही करायला पाहिजेत गंगे स्नान केल्यानंतर, पण मनुष्य परत पाप करण्यासाठी प्रवृत्त होत असतो। पण महाराज ही भागवत रूपी गंगा जी आहे ना, ही गंगा अशी आहे, ती गंगा देहाला धुण्याचं काम करते, पापाला धुण्याचं काम करते, पण ही भागवत रूपी गंगा माणसाच्या चित्ताला धुण्याचं काम करते। माणसानं देहानं नाही धुतलं चालेल, किंवा देह नाही धुतला तरी चालेल एक वेळेस, पण चित्ताला धुणं फार गरजेचं आहे। आतली साफ जोपर्यंत साफ होणार नाही ना महाराज, तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण जगतामध्ये माझा भगवंत प्रत्येकामध्ये स्थित आहे, प्रत्येकामध्ये व्याप्त आहे, ही भावना तुमची दृढ होणार नाही। भगवंत सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे, सर्वठायी आहे, पण अज्ञानामुळे माणसाला त्या ठिकाणी भासतच नाही। प्रत्येक भिन्न भिन्न वाटतात, हा वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, तो वेगळा, ही बाई अशी, ही बाई तशी, तो तसा, ती तशी। ही भिन्न भिन्न भावना जीवाच्या ठिकाणी का निर्माण होते? अज्ञानपणामुळेच। पण तसं पाहिलं ना बाबा, सर्व एकच आहे, कारण की सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम
देहादेही एक सर्व घरी राम देहा देही